स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो. आजचा हा विषय प्रत्येकाच्या मनाला स्पर्श करणारा आहे. तो विषय नेमका कोणता हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. स्वतःसाठी थोडंसं जगून पहा. आपण आयुष्यभर कोणासाठी जगत राहतो? आपल्या आईवडिलांसाठी, आपल्या मुलांसाठी, आपल्या पत्नीसाठी, पतीसाठी आणि नातेवाईकासाठी. आणि त्यातल्या त्यात सगळ्यात मोठा विषय म्हणजे आपल्या समाजासाठी. पण कधी स्वतःला विचारलं आहे का, मी शेवटचा कधी मनापासून हसलो होतो? मी शेवटचा कधी स्वतःसाठी जगलो होतो? आणि माझ्या चेहऱ्यावर कधी शेवटचं हसू होतं? हा प्रश्न कधी स्वतःला विचारून तरी पहा. मग उत्तर बघा काय येतं ते. स्वतःसाठी थोडंसं जगून पहा. मनाच्या जखमांना अलगद फुंगर घाला. साऱ्या जगाला आनंद देताना स्वतःच्या डोळ्यातली अश्रूही पुसून पहा. जीवन म्हणजे फक्त धावपळ नाही, थोडं थांबणंही आवश्यक असतं. स्वतःवर प्रेम करा, कारण देवाने घडवलेली सर्वात सुंदर निर्मिती म्हणजे तुम्ही स्वतः आहात. मित्रांनो, आज प्रत्येक जण धावत आहे. कशाच्या मागे? पैशामागे, यशामागे, प्रतिष्ठेमागे आणि लोकांच्या कौतुकामागे. पण या धावपळीत आपण स्वतःलाच हरवून बसलो आहोत. आपल्या चेहऱ्यावर हसू आहे, पण मनात शांतता नाही. आपल्या घरात सर्व सुविधा आहेत, पण मनात समाधान नाही. आपल्या मोबाईलमध्ये हजारो संपर्क आहेत, पण मन मोकळं करण्यासाठी एकही माणूस अवेलेबल नाही. हेच तर आजचं माणसाचं सर्वात मोठं दुःख आहे. स्वतःवर प्रेम करणं म्हणजे स्वार्थ नव्हे बरं का, हे नेहमी लक्षात ठेवा. ती स्वतःला दिलेली सर्वात सुंदर अप्रतिम भेट आहे. जो स्वतः आनंदी असतो तोच इतरांच्या आयुष्यात आनंद पेरू शकतो. रिकाम्या भांड्यातून दुसऱ्याची तहान भागत नाही, म्हणून आधी स्वतःचं मन हे प्रेमाने भरून काढा. श्री स्वामी समर्थांचा संदेश नेहमी हाच असतो, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. या वाक्यात संपूर्ण आयुष्य बदलण्याची ताकद आहे. जेव्हा मन खूप थकून जातं, जेव्हा जगण्याचा उत्साह संपतो, तेव्हा स्वामी म्हणतात, माझ्यावर विश्वास ठेव, पण स्वतःवरही तेवढाच विश्वास ठेव. कारण स्वतःला कमी लेखणारा माणूस स्वामींच्या कृपेने अनुभूती पूर्णपणे घेऊ शकत नाही. जीवनातलं एक सत्य नेहमी एक लक्षात ठेवा. कधी कधी एक कप चहा, एक शांत सकाळ आणि आईशी केलेल्या 2 गप्पा, मुलांचं एक हास्य आणि सूर्यास्त पाहण्याचा एक क्षण हे लाखो रुपयांपेक्षा मौल्यवान असतं. पण आपण त्यांच्याकडे पाहायलाच विसरतो. जीवनाला इतकंसं हसून भेटा. प्रत्येक क्षणाला प्रेमाने कवटाळा. उद्याचा भरोसा कोणाला आहे? आजच मनापासून जगून घ्या. स्वप्नांना पंख द्या, मनाला थोडी विश्रांती द्या. स्वतःसाठी जगलात तरच दुसऱ्यासाठी खऱ्या अर्थाने जगता येईल. आजपासून एक छोटासा संकल्प करा. दररोज 10 मिनिटे स्वतःसाठी स्वामींचे नामस्मरण करा. मन शांत करा, कुटुंबासोबत हसा, स्वतःला माफ करा आणि रोज आरशात पाहून स्वतःला सांगा, मी महत्त्वाचा आहे. काय? मी महत्त्वाचा आहे, कारण माझ्यासाठी स्वामींचा अंश आहे. स्वतःवर प्रेम करा, स्वतःला वेळ द्या आणि स्वतःसाठी थोडंसं जगून पहा. कारण स्वतः आनंदी असाल तरच जग सुंदर वाटेल. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या मित्रापर्यंत शेअर करा. जाताना व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ.